नमस्कार मंडळी, आज मस्त आपण एक नवीन रेसिपी बटाटा कटलेट करणार आहोत। 3 बटाटे घेतलेले, काही ओवा, हळद, चाट मसाला, गरम मसाला, तीळ आणि लाल तिखट आहे। 2 हिरव्या मिरच्या आहे आणि हे मक्याची लाहे किंवा पपडी म्हणू शकता। याला आपण मिक्सरमधून प्लस मोडवर फिरवून घेणार आहोत। आणि 1 वाटी पोहे आहे। हा 2 ते 3 चमचे मैदा घेतलेले, ह्याची घोळ करणार आहोत। पोहे एकदम स्वच्छ धुवून आपण 5 मिनिटं भिजवून देणार आहे आणि लगेच रेसिपीला सुरुवात करूया। छान बारीक कांदा कापून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि पोहे, बटाटे एकदम छान मिक्स करून घेऊ आपण। एकदम मॅशरने किंवा हाताने सुद्धा छान होतात ते। तिखट, ओवा, हळद, चाट मसाला, तीळ आणि गरम मसाला टाकून घेऊया। मीठ साठी मीठ। आता फटाफट याला मस्त व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण गोल गोल किंवा आपल्या आकाराने थापून घेणार। 2 चमचे मैदा टाकून घेऊ आणि मस्तपैकी मिक्स करून याला थोडीशी कोथिंबीर फटाफट मिक्स करून हाताला थोडेसे तेल लावून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेले, एकदम छान झालेले डो बघू शकता एकदम। आता मक्याची पापडी आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। थोडीशी मैद्याची पण आपण असं थोडेसे डो करून आणणार पातळ असे छान। मीठ थोडेसे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण या ठिकाणी बेसनही घेतलं तरी चालते, बेसन पण एकदम चविष्ट होतात ते कटलेट। छान झालेले एकदम छोटे छोटे। आता गोल करा, त्रिकोण करा, चौकोन करा, एकदम छान होतात हे असे पतलेसे थापून घेतलेले हातावर आणि डोमध्ये आपण बुडवून घेऊ। या प्रकारे आपण थोडे थोडे मिश्रण लावून घेऊन एकदम मध्यम गॅसवर तळून घेणार। एक दोन दोन तळणार। छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आपण काढून घेऊया। एकदम मिडियम हीटवर तळलेले मी कटलेटला, बघू शकता किती छान कलर आलेले आहे, एकदम क्रिस्पी झालेले हे। पण सकाळी मुलांसाठी करू शकता, खूप छान रेसिपी। कधी आवडली तर नवीन असल्याने सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा।